नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. आज दिनांक 23 एप्रिल 2026. आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. आणि येत्या काही काळामध्ये बाजारभाव वाढतील का? बाजारभाव 3000 वरती जाणार का? आणि बाजारभाव वाढण्याचे संकेत काय असू शकतात? आणि सध्या भारतामध्ये कांद्याची परिस्थिती काय आहे? या 5 ते 6 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवट पण बघा. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज फक्त 90 गाड्याची आवक आहे. मागील काही दिवसापासून सोलापूर मार्केटमध्ये आवक मात्र भरपूर कमी झालेली आहे. फक्त सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती नसून तर महाराष्ट्रामध्ये जे काही मोठे कांदा मार्केट आहे त्यामध्ये जवळजवळ 30 ते 40% आवक ही घटलेली आहे. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर जे काही बेंगळूर मार्केट असू द्या, इतर मध्य प्रदेश मार्केटमध्ये जे काही कांद्याची आवक आहे ती मागील काही दिवसापासून 20 ते 30% घटलेली आहे. आणि बाजारभावामध्ये थोडंसं संथ गतीने वाढ होताना दिसत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या बाजारभावाची परिस्थिती पाहिली असता तर खूप बिकट आहे. आवक कमी होत असताना सुद्धा बाजारभाव वाढ होत नाहीये. ही दयनीय अवस्था या शेतकऱ्यांची आहे. कारण की जे काही कांद्याचं उत्पादनाला जेवढं खर्च आहे तेवढं या दरामध्ये शेतकऱ्यांना भेटत नाहीये. त्यामुळे भरपूर शेतकरी चिंतेमध्ये आहे. पुढे काय होणार आहे या संदर्भात भरपूर शेतकरी मला वारंवार फोन करून विचारणा करत आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओ माध्यमातून देणार आहे. आणि व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज हायेस्ट काही वक्कल एकाच 2 वक्कल गेलेले आहेत. 14 रुपयापासून ते 16 रुपये 1-2 वक्कल गेलेले आहेत. जे काही सुपर गोळा कांदा जो आहे तो आजही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12 रुपयापासून ते 13 रुपयापर्यंत गेलेला आहे. गोल्टे 800 ते 1200 रुपयापर्यंत सोलापूर मार्केटमध्ये विक्री होत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर जे काही बेंगलोर मार्केटमध्ये आवक आहे तिथेही 23,000 जे गोणी आहे त्यांची आवक झालेली आहे. परत उत्तराखंडमध्ये 1700-1800 रुपयापर्यंत बाजारभाव झालेला आहे. म्हणजे बाजारभाव थोडं वाढ होत आहे. परंतु ज्या पद्धतीने वाढ व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने होत नाहीये. परंतु भरपूर शेतकऱ्याचा प्रश्न असा आहे की पुढे चालून जे काही बाजारभाव आहे ते वाढतील का? शेतकरी मित्रांनो, निश्चित वाढायची शक्यता आहे. कारण की सध्या जी आवक आहे पूर्ण घटलेली आहे. आणि सध्या पावसाचा जो काही अवकाळी पावसाचा जोर आहे भरपूर भागामध्ये होताना दिसत, त्यामुळे आवक ही घटलेली आहे. आणि त्यामुळे बाजारभावामध्ये थोडंसं वाढ म्हणजे होताना नाही दिसत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, यावर्षी जे काही अधिक महिना असल्या कारणामुळे आणि जे काही कांद्याच्या उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे कदाचित बाजारभावामध्ये थोडीशी वाढ होणार आहे. वाढ कधी होणार आणि कोणत्या महिन्यामध्ये बाजारभाव थोडाफार कमी जास्त झाले तर काही दिवसानंतर बाजारभाव वाढतील का? शेतकरी मित्रांनो, पुढच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये अगर बाजारभाव 15 रुपयापासून ते 21-22 रुपयापर्यंत गाठला, तर निश्चितच जून-जुलै महिन्यामध्ये 20 रुपयापासून ते 25 रुपये गाठू शकतो. समजा जुलै महिन्यापर्यंत बाजारभाव 20 रुपयापासून 25 रुपयापर्यंत अगर राहिला, तर निश्चितच नंतरच्या काळामध्ये जे काही साठवलेला कांदा आहे त्यांना चांगला दर यावर्षी राहण्याची शक्यता आहे. आणि हवामान खात्याचा अंदाज आहे की यावर्षी जे काही पावसाचं जे काही हजेरी आहे जी मान्सूनमध्ये ती कमी होणार आहे. त्यामुळे कांद्याच्या नवीन कांद्याच्या उत्पादनामध्ये थोडीशी घट होऊ शकते. आणि जे काही साठवलेला कांदा आहे, चाळीमधला कांदा आहे, त्याला यावर्षी चांगला दर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि शेतकरी मित्रांनो, यावर्षी जे काही कांद्याचं उत्पादन आहे दरवर्षीच्या तुलनेने कमी झालेलं आहे. त्यामुळे कदाचित बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आणि दरवर्षीच्या तुलनेने अगर कांद्याची क्वालिटी पाहिली असते तर ती कमी झालेली आहे. कारण की काही 2-3 वर्षामध्ये जी काही कांद्याची बियाण्याची क्वालिटी आहे ती घसरलेली आहे. त्यामुळे भरपूर शेतकरी चिंतेत आहे. कारण की मोठा खर्च करून सुद्धा कांद्याची क्वालिटी आणि उत्पादन यामध्ये वाढ होताना दिसत नाहीये. आणि बाजारभावसुद्धाही वाढ होताना दिसत नाहीये. परंतु नंतरच्या काळामध्ये निश्चित यावर्षी चाळीमधलं जे कांद्याला भाव आहे ती नक्की राहण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे भरपूर शेतकरी मला म्हणजे फोन करून क्वेश्चन करत होते, नेमकं तुम्ही यावरती काय स्टँड घेणार आहे. परंतु आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की यावर्षी जे काही चाळीतला कांदा आहे निश्चित थोडेफार का होईना बाजारभाव वाढ शक्यता आहे. कारण की जे काही केंद्र सरकार आहे त्यांनी नवीन मार्केट ओपन केलेलं आहे. म्हणजे मॉरिशस जे काही आहे
त्यामध्ये जी काही निर्यात आहे तेही परवानगी दिलेली आहे. असे नवीन-नवीन अगर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण कांदा नवीन घेऊन गेलो, निश्चितच कांद्याला चांगले बाजारभाव येण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला शेतकरी मित्र हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच कांदा अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद. धन्यवाद.